महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय स्फोट होणार का? शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत आणि उद्धव ठाकरे गोटातून मोठी रणनीती तयार. नमस्कार. टीव्ही मराठी 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू नेत्याकडून एक मोठा राजकीय संकेत देण्यात आला असून ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या मैदानात उतरणार का याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा राज्यसभेतील कार्यकाळ येत्या 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. ते निवृत्ती स्वीकारणार की पुन्हा निवडणूक लढवणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलं होता. दरम्यान महाविकास आघाडीच्या गोटातून मोठी अपडेट समोर आलीये. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण खुलासा केला. महाविकास आघाडी राज्यसभेची एक जागा निश्चित जिंकणार असून त्या जागेसाठी शरद पवार यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याचा त्यांनी स्पष्ट केले. राऊत यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी त्यांची शरद पवार यांच्यासोबत सविस्तर भेट झाली होती. या भेटीत पवार यांनी स्वतः राज्यसभा निवडणूक पुन्हा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचंही त्यांनी नमूद केला. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांकडूनही पवार यांच्या उमेदवारीला सकारात्मक संकेत मिळत असल्याची माहिती आहे. संसदेला 6 दशकांचा अनुभव असलेल्या नेत्याची गरज असल्याचं मत मानण्यात येत आहे. दरम्यान राज्यसभेतील महाराष्ट्रातील अनेक खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील, भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचं पारडं जड मानलं जात आहे. भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटासह महायुतीकडे 228 आमदारांचा बळ आहे. या संख्येच्या जोरावर 6 खासदार राज्यसभेत पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र महाविकास आघाडीकडून किमान एक जागा निश्चित जिंकण्याचा दावा करण्यात येत असून त्या जागेवर शरद पवार यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. म्हणूनच पवार पुन्हा दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार का आणि महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणावर त्याचा काय परिणाम होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.